मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिम्न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी विठ्ठल विठ्ठल पुंडली पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम आदिशक्ती मुक्ताबाई सद्गुरु योगियांचे ध्यान पै विश्रांती आदिशक्ती म्हणती तुम्हाला गी नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवा वंद्य अकार उकार मकार भेद मावळला. हे फक्त 2 लाईट समोरचे बंद करून टाकाय कॅमेऱ्याचे माझ्या डोळ्याला येणार नाही. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संतश्रेष्ठ प्रतिष्ठान निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा मा जगदंबेचा महिमा गाणारा आणि आई जगदंबे पुढं माते भवानी पुढं जगन्माता चितकलाची स्वरूप असलेल्या आदिशक्ती पुढं कृपेचं दान मागणारा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल आपल्या या जळगाव जिल्ह्यातली जळगाव शहराच्या जवळची काही गावं अत्यंत प्रकाशित आहे परिचित आहे. त्यामध्ये जळगावच्या उजव्या हाताला आपण गेलो तर मंबुराबाद सगळ्यांना माहिती, कानडदा वगैरे हा परिसर सगळ्यांना श्रुत आहे माहिती. पण जळगावचा धुळे जाताना डाव्या हाताला जर आपण बघितलं तर प्रकाशित गावांमध्ये काही महत्त्वाची गावं आहे. त्यामध्ये चिंचोली आहे, शिरसोली आहे, छोटी छोटी गावं, पण आज खूप मोठा विस्तार त्या गावांचा झाला आणि दैदिप्यमान गावं म्हणून या जळगाव शहराच्या लगतची गावं पाहिली जातात. उद्योगानं व्यवसायानं व्यापारानं फुललेलं असं म्हणतात सुगंध देईल इतके व्यापारी या गावात, इतके उद्योजक या गावात, इतके तरुण चांगल्या मार्गाला या गावात, असं हे संपन्न चिंचोली नावाचं गाव. खरोखर
चिंचेच्या झाडाची पानं मोजणं जर शिकशी नाही, तसं चिंचोलीतलं आरोग्य, चिंचोलीतलं धन, चिंचोलीतली शांती, चिंचोलीतला परमार्थ मोजणं कठीण आहे. याच वर्षी जळगाव जिल्ह्यातला सगळ्यात मोठा उत्सव हा चिंचोली ग्रामस्थांनी करून दाखवला. त्या उत्सवामध्ये माझं येणं झालं आणि त्या उत्सवात सेवा केली. त्या सेवेच्याच दिवशी ओघात काय तरुणांना, श्रीराम मित्र मंडळाला आणि समस्त गावकरी मंडळींना स्फूर्ती झाली. गणपती उत्सवाच्या त्या उत्सवातच माझ्या मागं लागली, हात धुवून नाही पार आंघोळ करून मागं लागली, गणपती सेवा द्या, गणपती सेवा द्या. म्हटलं असं कुठं होतं का? इतक्या वेळेवर कुठं सेवा होईल का? गणपती उत्सव झाला, मला वाटलं गेला आता पुढच्या वर्षावर. नवरात्र आला, चिंचोलीचे फोन चालू झाले, बाबा नवरात्रात एक सेवा. म्हटलं मी घरीच नाही, काही का असे पण तुम्हाला एक सेवा करायची आहे. ग्रामस्थ मंडळी आणि विशेष आग्रह माझ्या या सगळ्या तरुणांचा, सगळ्या युवकांचा, श्रीराम मित्र मंडळाचा, नावाप्रमाणे वर्तन असलेली कीर्तन आयोजित करणारी मित्रमंडळ आम्ही खूप पाहिले राज्यात, पण ती कीर्तनात मांड्या घालून बसत नाही. ते बाहेर मोबाईलवर गेम खेळत बसतात. सब चुतो की बाजार में फतरो का व्यापार करने वाले लोक आहे. काय त्यांच्या पुढं कीर्तन करायची आणि त्यांना आपलं तत्वज्ञान सांगायचं? त्याच्यापेक्षा हातभर लांब बाबा तुमचं मंडळ, तुमचं फाउंडेशन तुम्हाला लखलाप. पण ही पोरं माझ्या फार आवडीची पोरं आहेत, अत्यंत चिकाटीनं. काय सप्ताह केला महाराज चिंचोली ग्रामस्थांनी. अहो मिनिटाच्या आत पंक्तीला वाढायला तयार, मिनिटाच्या आत विच्छेद करायला तयार, महाराजांच्या स्वागताला तयार. मला थोडं बाहेर पडायचं होतं, मला आठवतं चांगली गर्दी झाली होती. अहो 50-60 जणांनी अशी साखळी तयार केली. म्हटलं मला तुम्ही गाडीपर्यंत सोडा, मला सकाळचं कीर्तन पुन्हा घरी जाऊन कीर्तनाला यायचं होतं मला जामनेरला. म्हटलं मला थोडी 2-4 तासाची झोप होईल, तुम्ही काळजीच करू नका. फार निवृत्ती भाऊंच्या घरापर्यंत सुखरूप एकदम. या गर्दीतून वाट जेव्हा या तरुणांनी काढली, स्वयंप्रकाशित ते बिल्ले, काय शिस्तबद्ध उत्सव झाला. शास्त्री बाबा म्हणूनच त्या उत्सवाला आले. असा दैदिप्यमान सोहळा तुम्ही करून दाखवला. तो सोहळा माझ्या नजरेत होता आणि वारकरी जीवन असलेलं इथली पोरं सगळी तरुण बांधव आहेत, त्यांच्या आग्रहामुळे ही सेवा माझ्याकडे आली. 2 कारणामुळे सेवा दिली. एक, तरुणांचा आग्रह होता आणि सगळ्यात महत्त्वाचं, या कार्यक्रमाला निवृत्ती भाऊंनी तर आग्रह केलाच, मला फोनच केले गावकऱ्यांच्या वतीनं. पण नवलाखा ज्वेलर्सवाल्यांचे फार चांगले मित्र, एक ज्वेलर्स आमच्या गावाला आहे आणि त्या ज्वेलर्सचं नाव आहे प्रसाद ज्वेलर्स. शून्यातून विश्वक्रांती करणारा आमचा प्रसाद दादा नावाचा माणूस आहे, आमचे बंधू आहे. अगदी मला असं वाटतं तुम्ही त्यांना पाहिलंय, 0ला 1 कसा तयार करायचा आणि तो करोडोंमध्ये कसा खेळवायचा. या तरुण युवकांना आमच्या कुरा परिसराला, या संपूर्ण कुरालगतच्या गावकऱ्यांना दाखवून दिली. आपल्या स्वभावानं, आपल्या गोड वागण्यानं संपूर्ण परिवार, आमचे काका तर आहेच, पण या नवीन पिढीत एक व्यापारी कसा असावा, एक उद्योजक कसा असावा. आपण किती मोठे झालो तरी आपण किती सर्वसामान्य लोकांशी आपली नाळ, आपल्या आचरणाशी, आपल्या आचारसंहितेशी जुळून ठेवावी, याचं उत्तम उदाहरण त्यांच्याकडे आहे. त्यांचा मला फोन झाला. तर त्यांचा फोन मला वाटलं काही कामानिमित्त आला असेल. ते म्हटले तुम्ही चिंचोलीत कीर्तन दिलंच पाहिजे. अरे म्हटलं ज्या अर्थी चिंचोलीचा इतका आग्रह आहे त्या अर्थी आता काहीतरी आपल्याला समोर विनंती करावी लागेल. आजचं कीर्तन पुण्याला होतं. मी त्यांना म्हटलं तुम्हाला मी सकाळी तुमचं परवा कीर्तन करून देतो, पण आज मला तुम्ही मोकळीक द्या. त्या लोकांनी होकार दिल्यामुळं मी संध्याकाळची वेळ आज तुम्हाला देऊ शकलो. तुम्हाला सगळ्यांच्या चरणी मनापासून धन्यवाद देतो, सगळ्यांना प्रणाम करतो, सगळ्यांना वंदन करतो. आज आशीर्वाद द्यायला हरिभक्तपरायण आदरणीय श्री गुरु कैलासजी महाराज कुरंगीकर कार्यक्रमाला उपस्थित आहे, ज्यांचं विशेष प्रेम या चिंचोली ग्रामावर आहे. कायमच आपल्या उत्सवाला ज्यांची उपस्थिती असते, आदरणीय कैलास महाराजांना धन्यवाद. निवृत्तीभाऊ वाघ यांना विशेष धन्यवाद की तरुणांची भूमिका त्यांनी माझ्यासमोर मांडली. उपस्थित संत सज्जन मायबाप, भजन साथीला महाराष्ट्रातलं भजन वैभव श्रद्धेय हरिभक्तपरायण आदरणीय पंढरीनाथजी महाराज दळवी, आदरणीय हरिभक्तपरायण श्रद्धेय संगीत अलंकार मुरलीधरांना तुराटखेडेकर, आदरणीय बंधू परमेश्वर महाराज, माझे सहोदर आदरणीय हरिभक्तपरायण लखन महाराज पाटील, सगळे गायक वादक, मेरूंची सगळी भजनी मंडळ, भालदार चोपदार, महाराष्ट्रातला कमी वेळेत महाराष्ट्राच्या तख्तावर, महाराष्ट्राच्या पटलावर सिस्टीम या बाबतीत काम करणारा माझा लहान बंधू आदरणीय नंदूभाऊ, नंदूदादांनाही ते धुळेहून या ठिकाणी सांजोरीहून इथं आलेले आहेत कार्यक्रमाला, त्यांनाही धन्यवाद देतो. उपस्थित सगळेच माझ्या अनेक जणांची मला फोन झाली. आज आमच्या कळसे साहेबांचे फार जिवलग आहेत
अशोकजी लाळवंजारी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तुमच्याच गावातले एक पोलीस अधिकारी आमच्या दसरखेडला MIDCला होते, त्यांचाही मला फोन झाला, महाराज तुम्ही माझ्या गावात जाताय. किती आस्था असते गावाबद्दल. आमचे प्रवीणजी पोळ आहेत, नूतन मराठाचे सध्या कारभार जे चालवतात, माझे फार खास मित्र आणि आम्ही फार चांगलं काम काही काळ सोबत केलं. असे आदरणीय भोयटे दादांचंही गाव, दादांचाही मला फोन झाला. अशी सगळी मंडळी, आमचे पंकजजी कोळी मुक्ताईनगर भारतीय जनता पक्षाचं काम करतात, त्यांचाही मला फोन झाला की आपण चिंचोलीला जात आहे. अशी सगळी युवा ज्यांच्या कायमस्वरूपी संपर्कात आहे, अशी सगळी मंडळी आज कार्यक्रमाला आहेत. आदरणीय सगळ्यांच्या चरणी वंदन करून अधिक वेळ विस्तारात न घालवता माझ्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराजांचा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारा नाथ महाराज मा जगदंबेचं, मा भवानीचं, आदिशक्तीचं महिमान गात आहे. काय महिमान आहे? योगियांचे ध्यानपै विश्रांती, आदिशक्ती म्हणती तुम्हाला गी. तुम्हाला विश्रांती करता जर काही पत्ता विचारायचा असेल तर तो नाथ महाराजांना जाऊन विचारा, महिमेच्या माध्यमातून. वा, विसरलो तो आमचे सिव्हिलचे गरिबांचा राजाच म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो, गोरगरीब पेशंट जे आमच्या निमशे साहेबांनी नीट करावे असे आमचे डॉक्टर दौलतजी निमसे साहेब मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ते आज कार्यक्रमाला वेळात वेळ काढून सप्ताहही होते तुम्ही निमशे साहेब. वा, ज्याला ज्याला विश्रांती हवी असेल त्यानं पत्ता विचारायचा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना. कारण शांती समाधान या एका नाण्याच्या दोन बाजू आहे. जिथं समाधान आहे त्याच घरात शांती आहे. आणि या दोन्ही घरानं, या दोन्ही गुणांनी विभूषित असलेलं अत्यंत संपन्न संत परंपरेतलं घर म्हणजे नाथांचं घर आहे. नाथांच्या घरात समाधानही आहे आणि नाथांच्या वाड्यात शांती आहे. नाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हणतात. महाराज म्हटले तुम्हालाही जर शांत व्हायचं असेल, विश्रांतीपर्यंत नाम सुखापर्यंत पोहोचायचं असेल तर मी सांगतो त्या दिशेला तुम्ही प्रवास करा. कुठं जायचं? महाराज म्हटले कुठेही जाऊ नका, मी सांगतो त्या पत्त्यावरती तुम्ही जा. तसं जीवन शांत करण्याकरताच आपण सगळे धावपळ करतोय. कीर्तनात उपस्थित असलेला प्रत्येक माणूस, प्रत्येकाला असं वाटतं मला सुख मिळावं, प्रत्येकाला असं वाटतं मला विश्रांती घेता यावी. जी जी धावपळ माणसं करताय ती विश्रांती करताच करताय. सगळी माणसं सुखा करता, विश्रांती करता, पळापळी आपल्या आयुष्यातली करताय. पण सगळेच माणसं सुखापर्यंत जात नाही, विश्रांती पोच जात नाही. मोठी माणसं असतात ते की किती वादळं जीवनात त्यांच्या आली तरी ते आपला तोल कधी ढळू देत नाही, कधी स्वतः डगमग करत नाही, आहे तिथं स्थिर राहतात. काही व्यापाऱ्यांमध्ये, काही उद्योगांमध्ये, काही व्यावसायिकांमध्ये, काही वक्त्यांमध्ये अनेक कीर्तनकार होऊन गेले. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकाराची क्रेज काय असते, कीर्तनकाराचे चाहते काय असतात, हे 5-25 वर्ष अगोदर पाहायचं झालं तर या महाराष्ट्रातलं पहिलं नाव घ्यावं लागेल. वैकुंठवासी प्रातस्मरणीय जगन्नाथ अण्णा पवार 3-3 तास लोक कीर्तन ऐकायला यायचे. 3-3 तास. मोठी माणसं मोठी असतात, त्यांचे विचारही पराकोटीचे असतात, खूप बुद्धिवान. चालू कीर्तनात इतकं गोड कोटीतलं बोलणं असायचं त्यांचं, शांत. अनेक वेळा अण्णांवर टीका झाली, अण्णा कधी डगमगले नाही. आहे त्या ठिकाणावर माणसं आरूढ राहतात, स्थिर राहतात, मोठी माणसं असतात, ते आपली शांती कधी ढळू देत नाही. एक तर कीर्तनात त्यांना विचारायला आला, महाराज तुम्ही चालू कीर्तनात कोटी तयार करता हो, या चालू कीर्तनात तुम्हाला कोट्या तयार कशा करता येतात, या कोट्या होतात कशा? अण्णा म्हटले तुम्ही लक्ष देता म्हणून आमच्या कोट्या तयार होतात. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. अरे लक्ष दिल्याशिवाय कोटी तयार कशी होईल? लक्षानच कोटी तयार होत असते. पण त्यांचं बोलणं मार्मिक असायचं. एक वेळेला त्यांच्याकडे ग्रस्त गेला आणि म्हटलं अण्णा आमचा कारखाना बंद पडला हो. अण्णा म्हटले मग तुमचा डायरेक्टर चालू असेल, कारण कारखाना बंद पडायला डायरेक्टर चालूच लागतो, तसा कारखाना बंद पडत नाही. मोठी माणसं मोठी असतात, ते बाहेरच्या प्रश्नाचा आपल्यावर परिणाम होऊ देत नाही. त्यांची शांती, त्यांचं समाधान, त्यांचं व्रत, त्यांचं वैयक्तिक आयुष्य कधी ढवळू देत नाही.
या देशाचे माजी पंतप्रधान, सक्सेसफुल पंतप्रधान म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जायचं, वैकुंठवासी प्रातस्मरणीय अटल बिहारी वाजपेयी, त्यांची जुनी संसदेतली भाषणं तुम्ही ऐका. पराकोटीचा बुद्धिवान माणूस, काय त्यांची वाणी मंजूळ, काय त्यांचं बोलणं सुरस. एकदा एक पाकिस्तानी स्त्री अटलजींना भेटली आणि ती म्हटली, अटल जी ऐसा पता चला कि आपने अभी तक शादी नहीं की. हाँ जी. बोले नहीं की. क्यों नहीं की ये मैं पूछूंगी नहीं, पर मैंने भी अभी तक शादी नहीं की. तीसरी अटलजींशी बोलते जिचं सुंदर दिसण्याच्या पाकिस्तानातल्या यादीत तिसरं नाव होतं, इतकं सौंदर्य तिला दान दिलेलं. ती बोलते अटलजींबरोबर, मैंने भी अब तक शादी नहीं की. अटल जी 55 से 60 लोगों ने मुझे शादी के लिए पुकारा, पूछा, मुझे मांग आई, पर मैंने ना बोला. पर अगर आप पूछेंगे तो मैं आपसे शादी करना चाहती हूं, पर वैसे शादी नहीं करूंगी, तोहफे में कश्मीर देना पड़ेगा, पर मैं आपसे शादी करूंगी. अटल जी हंसायला लागले. मैं भी शादी के लिए तैयार हूं, पर दहेज में पाकिस्तान देना पड़ेगा. एक पत्रकार इलेक्ट्रिक मीडियाचा अटलजींकडे जातोय आणि म्हणतोय, अटलजी त्या बाईला लग्न त्या बाईबरोबर करायचंच नव्हतं का उत्तर देऊन तिची चेष्टा घेऊन तिला कोलवायचं होतं, उद्देश काय? अटलजींनी दिलेलं उत्तर मला इथे अपेक्षित आहे. मोठी माणसं आपलं स्थैर्य कधी ढळू देत नाही. अटलजी म्हटले, मला सासूरवाडी करायची असती तर मी अशा देशात कधी गेलो नसतो ज्या देशात स्त्रीला भोगाची वस्तू मानल्या जाते, त्या देशात मी कधी जाणार नाही. अरे ज्या देशात शरीराची भोग भागवण्याकरता सख्खा भाऊ स्वतःच्या बहिणीजवळ झोपू शकतो, इतकी विचाराची दरिद्रता आहे, तो देश पाकिस्तान आहे. आणि रस्त्यानं जाणाऱ्या परत स्त्रीला सुद्धा आवाज देताना आई म्हणून आवाज देतो, तो देश हिंदुस्थान आहे. मी त्या देशाचा नागरिक आहे. आपल्या विचाराचं स्थैर्य जी माणसं कधीच ढळू देत नाही, कधीच बाजूला जात नाही, असं मोठ्या माणसाचं आयुष्य असतं. तुम्ही किती मोठे व्हा, शांत राहा. आज शांत राहणं फार कठीण आहे. तासभर मोबाईलवर गेम खेळणं खूप सोपं आहे, पण तासभर ध्यान करणं कठीण आहे. दिवसभर गप्पा मारणं फार सोपं आहे, पण तास 2 तास स्वकल्याणासाठी, आत्मकल्याणासाठी, आपल्या कल्याणाकरता, आपल्या उद्धाराकरता परमात्म्याची आराधना करणं फार कठीण आहे. फार सोपं आहे महाराज बोलणं. राष्ट्रसंत असं म्हणतात, ख्रिश्चन ये गिरजा घर बड़े, इस्लाम मस्जिद में पड़े, गच्छामि शरणम बुद्ध सब त्रैवार जय करके खड़े. आए हिंदू, क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. अरे ख्रिश्चन ये गिरजा घर बडे, ख्रिश्चन बिचारा त्याच्या मंदिरात प्रार्थना करतो, इस्लाम मस्जिद में पडे, मुस्लिम त्याच्या मस्जिद मध्ये नमाज पठण करतो, त्याच्या देवतेची, त्याच्या अल्लाची आराधना करतो. गच्छामि शरणम बुद्ध सब त्रैवार जय करके खडे, बुद्ध बांधव त्यांची आराधना करता. आय हिंदू, क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. तुला स्वतःला हिंदू म्हणून लाज कशी वाटत नाही रे? तू कोण्या मंदिरात जात नाही, कधी भगवंताची आराधना करत नाही, कधी माझं भलं व्हावं, माझ्या जीवनात सुख मिळावं अशी भगवंताला, परमेश्वराला प्रार्थना करत नाही. अरे काय तुझं जीवन आहे? आपल्याला प्रश्न विचारला. बसलेल्या चिंचोली ग्रामस्थांना माझी हात जोडून विनंती आहे, जीवनामध्ये यशस्वी होण्याकरताचं पहिलं सूत्र आहे त्यात समाधानी राहा, शांततेत राहा. ज्याला आपला विकास करावा वाटतो त्यानं पहिल्यांदा क्रोध वजा केला पाहिजे. क्रोध वजा केलेली तर अनेक जैन समाजाची माणसं बसलेली आहेत, मारवाडी समाजाची माणसं बसलेली आहेत, 24 कॅरेट सोनं बसलेलं इथं, म्हणजे सोन्याचे व्यापारी बसलेले. त्यांना विचारा, व्यापारात तगमग चालत नाही,
शांत राहावं लागतं. एखादा दारू पिऊन येतो ना आपल्या दुकानात आपल्याला शिव्या घालतो, ऐकून घ्यायचे काय त्याला, काही शिव्याने आपल्या अंगाला भोक्षे पडतात की त्रास होतो. देऊ द्या, त्याची नीतिमत्ता आहे, त्याचे विचार आहे, त्याचा अभद्र तोंड आहे, तो नालायक माणूस आहे, देऊ द्या शिव्या. माझ्या गावात 30% मारवाडी समाज राहतो कोऱ्याला. प्रसाद दादांना तुम्ही विचारा. वाद नाही महाराज, कधी त्यांचा कोणाशी वाद झाला, भांडण झालं ऐकायला भेटलं नाही. त्यांच्या दुकानात एखाद्या शिव्या द्यायला लागला, त्यांचा छोटा पोरगा गल्ल्यावर बसलेला असतो, तो म्हणतो पप्पा मेरे को गाली दे रहा, तरी त्याचा बाप म्हणतो देन दे. नहीं पर ये गालियां दे रहा, देन दे, पर बहुत गंदी गंदी गालियां दे रहा, देन देने बे. उसका खेत है ना चिंचोली के बाहर जड़गांव रोड पे 2 एकड़, तू रुकना जरा, उसमें पेट्रोल पंप डालना इंडियन ऑयल का. शांत राहिलेल्या माणसाला काहीतरी सुस्त, क्रोध व्यक्त करून. अरे काय क्रोधानं कोणाला काय मिळालं. शांती परते नाही सुख येर. अहो किती दुःख आहे, किती यातना आहे. ज्याला शांत व्हावं वाटतं, विश्रांती घ्यायची आयुष्यात, सुख मिळवायचंय, महाराज म्हटले त्यांना आपलं स्थैर्य ढळू देऊ नका. व ते स्थैर्य टिकवण्याचं ठिकाण कोणतं आहे महाराज. त्या ठिकाणाकडे जाण्याची 4 मार्ग आहेत. 1 कर्मातून स्थैर्याकडे सुखाकडे जाणारा मार्ग. 2 ज्ञानाकडून सुखाकडे जाणारा मार्ग. 3 बोलू नका पोरं बसलेले, विठ्ठला विठ्ठला. योगातून सुखाकडे जाणारा मार्ग 3 आणि भक्तीतून सुखाकडे जाणारा मार्ग 4. पहिला मार्ग आहे कर्माचा. कर्म मार्गापासून संतांनी तुम्हाला मला थोडं बाजूला नेलं. विधी निषेध नेनती एकनिष्ठा धरुणी चित्ती तुकोबाराय म्हणतात. विधी निषेधामध्ये संत आपल्याला फार घालत नाही. सोप्यातलं जी माणसं कठीण करतात त्यांना पंडित म्हणतात, आणि कठीणातलं जी माणसं सोपं करतात त्यांना संत म्हणतात. सोप्यातलं कठीण करायचं नाही. परोपदेशानं पांडित्यम. सोप्यातलं कठीण आहे. काही माणसाचं ज्ञान लोकांना सांगण्यापुरतं मर्यादित असतं. एखाद्या दगडावर लिहिलं असतं चिंचोली 10 किलोमीटर, त्या दगडाकडे पाहून हजारो माणसं चिंचोलीत येतात. पण त्या दगडाला जाऊन तुम्ही कधीतरी विचारा का तुम्ही कधी चिंचोली तो म्हणतो नाही. आपण फक्त आलेल्याला पाठवतो. त्याचे काही माझ्यासारखी माणसं आहे जगात, पण त्यांचा जन्मच तुम्हाला सांगायला झाला. अरे पण विशाल महाराज खोलेंच्या पोटात ओठातले शब्द कधीतरी त्यांच्याही पोटात जावे. हे काय गप्पा मारल्यानं उद्धार होतो का कीर्तनात. अरे माझ्या ज्ञानोबारांची, मुक्ताबाईची, तुकोबारांची कृपा कधीतरी आयुष्यात आपल्याला संपादन करता आली पाहिजे. आत्मकल्याणाकरता विशाल महाराज खोलेनंही काही प्रार्थना करता आली पाहिजे की लोकांना सांगण्यातच जन्म घालवायचा. लोकांना सांगायला ज्ञान कामाला येतं. आणि स्वतःवर वेळ आल्यावर 5-7 पोरं खेळत होते. खेळता खेळता त्यांच्याकडून कुत्रं मेलं. तुम्ही बोर झाले का, मी घरी जाऊ का, ऐका. कुत्रं मेलं खेळता खेळता. ते पोरं घरी आले, ते म्हणत बाबा कुत्रं मेलं आमच्याकडून. त्या पोराचे वडील म्हणत बाबू अरे कुत्रं मारणं चांगली गोष्ट निघाल्या, कशाला मारलं रे. ते म्हणत मेला आता खेळता खेळता, काय त्याला. अरे राम राम राम. त्या पोराचे वडील का पंडितांकडे गेले. बाबा नमस्कार करतो. कसं काय येणं केलं, आमच्या पोराकडून जरा कुत्रं मेलं महाराज. बर बर, कुत्रं मरणं फार वाईट गोष्ट आहे हो, ते माहिती आहे आम्हाला, पण काही प्रायश्चित्त तुम्हाला पंचार्ग विधी करावा लागेल. म्हणजे 5 यज्ञकुंड, 5 जोडपे, 5 दिवस पूजा, 5-5 किलो गावरान तूप, आणि शेवटच्या दिवशी 5-5 ग्रॅमचं सोन्याचं कुत्रं मला दान करावं लागेल. मला म्हणजे त्या बाबांना. तेव्हा पोराचे वडील म्हटले मी हेलो गड्या, आता एका कुत्र्यात 25 ग्रॅम सोनं, हे तर खूपच महागात कुत्रं पडलं आपल्याला. ते त्या मुलाला म्हटले कशाला मारलं गड्या कुत्रं, पहा बरं ते किती महागात पडून राहिला आता. तो म्हणे बाबा कुत्रं काही मी नाही एकट्यानं नाही मारलं. अरे तुम्ही ज्या महाराजांना विचारायला गेले त्यांचं पोरगही खेळत होता आमच्यात. असं आहे का. अरे मग आधी सांगायचं नाही बाळा. ओ महाराज बाबा तुमचंही पोरग खेळत होतं म्हणे. माझं हो रे, तू खेळत होता. तो म्हणे बाबा हे पोरं अर्धा तास झाले कुत्र्याला दगड मारत होते. मी ना शेवटचा दगड मारला आणि एका दगडात कुत्र्याचा बजेट बसवला. शेवटचा दगडच आपला होता म्हणे.
ते म्हणत का हो, आता पंचार्गच विधी की काही विधी बदलता? ते म्हणत थांबा, आम्हाला विचारावं लागेल. शास्त्र कोणाला सोडत नाही महाराज. ते म्हटलं का रे कुत्र कसं होतं? तर म्हणे कुत्र काळं होतं आणि दगड हाणला तर पडलं कसं? ते म्हणे चित्त पडलं. अरे म्हणे मग ठीक आहे, कालम कुत्तम पडलं. कुत्र गेलं का? कालम कुत्तम पडलम चित्तम, मुलांनी मारलं उत्तम, पंडिताच्या पोरांनी मारलं उत्तमात उत्तम, उत्तमात उत्तम, उत्तम. कणकेचे कुत्रे करा. म्हणजे ज्याच्या शास्त्र पाठ आहे त्याच्या पोरानं कुत्र मारलं तर कुत्र कणकेचं, आणि ज्याच्या हरिपाठही पाठ नाही त्याच्या पोरानं कुत्र मारलं तर कुत्र सोन्याचं. हा न्याय पटतो का तुम्हाला? या न्यायाला शास्त्रामध्ये परोपदेशन पांडित्यम न्याय म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानी माणसं जगात खूप आहे, पण स्वतःवर वेळ आली की ते ज्ञान निघून जातं. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आणि विचारलं को धर्म सर्व धर्मानाम. युधिष्ठिराने विचारलं आम्ही कोणता धर्म करावा? दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशः श्री धर्मान भगवत धर्मान समास व्यास योगतः. हाय संत दुनिया में जगे तब ही तो रही दुनिया खड़ी. उनके प्रतापों से आज तक नीचे नहीं पड़ी. इतना जगत में पाप है अंदाज के बाहर चला. इतना जगत में पाप है अंदाज के बाहर चला. पर संत ही का पुण्य है, पर संत ही का पुण्य है. आज तक जगना ढला. दान धर्म काय, राजधर्म काय, मोक्ष धर्म काय, श्री धर्म काय, भगवत धर्म काय, हे सगळे धर्म आपल्या संत महाराजांनी, संत महात्म्यांनी, सनत सनातन सनंदन सनत कुमार, नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार शुकाचार्य सारखे, द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य सारख्या महान साधूंनी इथला धर्म टिकवला. आता ते ज्ञान जिवंत आहे. अरे थोडस ज्ञान झालं की ज्ञानाच्या पाठीमागं अहंकार वाहत येतो. मलाच काय येतं, मलाच काय येतं. पठ्या असं म्हणणाऱ्यांच्या सगळ्या गाड्या मा घरी आल्या. काय येतं तुला? काय आपण अस्तावकर मुनी आईच्या गर्भात शिकायला? काय कयादूच्या पोटात शिकायला भक्त प्रल्हाद आहे? अभिमन्यू आहे उत्तरेच्या पोटात शिकायला? सोपं नाही महाराज. त्यामुळं ज्ञानाच्या मार्गाच्या संतांनी आपल्याला लांब ठेवलं. जाऊ नका. विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगनेची नाही. ज्ञान पेरायला वैराग्याची भूमी लागते. चला पुढं. कर्माच्या वाटेनं विश्रांती करता सुखा करता जायचं का महाराज? चिंचोलीकरांना आवाज दिला महाराजांनी, कर्माच्या वाटेनं जाऊ नका. कर्मधर्म नवती सांग. आताचा तो काळ नाही का? कारण मंत्रमार्ग कर्ममार्ग अत्यंत दुर्लभ आहे, कठीण आहे, सूक्ष्म आहे. मी तुम्हाला एक पुरावा देतो. लोकांचा विश्वास बसत नाही, पण मी आपल्याला सांगतो, पटवून देतो. तुम्हालाही पटणार नाही, पण मी पटवून देतो. श्रीराम प्रभूच्या अगोदर एक युवनाश्व नावाचा राजा झाला. अनेक वर्ष, शतक वर्ष अगोदर. काय मावले हो, चालल्या तुम्ही? बस ना, जाऊन या, जाऊन या. त्या मानानं त्या पोरी, ते पोरं आपल्याला भरपूर वेळ देऊन राहिले. नाही तर त्यांना बदलतं चित्र पाहण्याची सवय पडली. ते काही कीर्तनात बसत नाही आता. त्यांना वाटलं अरे बापरे 9:30 झाले, जाहिरात नाही, ॲडव्हर्टाईज नाही, काहीच नाही. थांबा, निघेल काळ. पोरं फार हुशार महाराज. काय बोलतील? पराकुटीची हुशार लेकरही. त्यांना कीर्तनाला बसवणं जरा अवघडच आहे, कठीणच असतं. पण त्यांना आपण सांभाळायचं. मी रोज सांगतो. आता तुमच्या घरातल्या टीव्हीतले चॅनल जेवढे अनेक झाले, त्याचे पोरांची मन वाहत 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 त्या प्रवाहाच्या अधीन गेली.
मोबाईलच चालत बसतो पोरं महाराज. किती वेळ मोबाईल त्यांच्या हातात आहे. काय सांगावं आता, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी जरा इकडे पण ध्यान द्या लेकरांकडं. आता मोबाईल पोरग शांत बसावं म्हणून तुमच्यासारख्या आया पोरांच्या हातात मोबाईल द्यायला लागले. अरे बालपण हरवण्याचं पाप करताय तुम्ही त्या लेकरांचं, ध्यानात ठेवा. कीर्तनाला बसलेल्या महिलांना माझे हात जोडून विनंती आहे, आग्रहात विषय निघाला म्हणून सांगतो की आपल्याला आपली मुलं बाळं सांभाळता आली पाहिजे. अहो सीतामाईजवळचं सगळं धन चोरीला गेलं, सगळं नवऱ्यासहित. काय होतं जवळ? श्रीराम प्रभू जवळ नव्हते त्यावेळेला आवाज दिला तिला महर्षी वाल्मिकांनी, सीते अगं श्रीरामाची संगत तुझ्या आयुष्यात नाही म्हणून काय झालं, पण प्रभू श्रीरामाचं रक्त तुझ्या पोटात याची जाणीव ठेव. ते पोरं असे घडव की ज्या दिवशी तुझे पोरं चालायला लागतील, बोलायला लागतील, त्या दिवशी अख्खी अयोध्या रडली पाहिजे. तसंच झालं. तिनं डफडी वाजवणं शिकवलं लेकरांना. लवकुश विचारायचे, माँ किसलिए बजाना डफड़ी? इसलिए बजाना बेटा लव, इसलिए बजाना बेटा कुश कि तुम्हारे माँ के चारित्र पर लगा हुआ कलंक तुम्हें मिटाना है. डफडी वाजवायला शिकले आणि डफडीवर थाप पडली. ते पोरं अयोध्येत सांगत होते, हम वन के वासी नगर जगाने आए, हम वन के वासी नगर जगाने आए, मैया का अधिकार मोरी सीता का अधिकार, महारानी का अधिकार उन्हें वापस दिलाने आई, हो महारानी बनाने आई. हम वन के वासी नगर जगाने आए, हम वन के वासी नगर जगाने आए. दारोदार फिरले आणि आईवर लागलेला चारित्रावर लागलेला कलंक मिटवायचं काम लेकरांनी केलं. पैसा कामाला येत नाही, ही संतती कामाला येते तुमच्या. द्या लेकीच्या हातात तुमच्या ज्ञानेश्वरी, द्या बाळगोपालांच्या हातात. भाग्य समजा घरीजून पाठ थोपटून घ्या. ज्यांची ज्यांची तरुण पोरं कीर्तनाला बसलेली आहे, नाही तर विचारा, 9:45 10ची वेळ आहे. वाम मार्गाला जाणाऱ्या पोराला 10ला कोण्या कंडिशन मध्ये घरात घ्यावं लागतं. विचारा, घरात गावात जाऊन चांगल्या चांगल्या इज्जतदार लोकांना फक्त पैदा झाली म्हणून सांभाळावी लागतंय. झालेल्यानंतर रोज लोक हात जोडताय. हे नसतं झालं तर बरं झालं असतं, त्याच्यापेक्षा मी वाज बरी राहिली असती. रडताय बाहेर रात्रंदिवस. काय करता, पोरं तर कोंबडीला असता, पण तिचं नाव लौकिक नाही करत कोंबडीची पिलं. ते तोपर्यंत सुरक्षित आहे कोंबडीचे पिलं जोपर्यंत ते तिच्या पंखाखाली राहता. तसं चिंचोलीतली पोरं तोचपर्यंत सुरक्षित आहे जोपर्यंत तुमच्या मायबापाच्या संस्काराच्या पंखाखाली तुम्ही यांना सांभाळता. 2 पैसे कमी असू द्या घरात, काय करता त्याला? प्रॉपर्टी प्रॉपर्टी प्रॉपर्टी. मी धनवान झालो पाहिजे, धनवान झालो पाहिजे. निधन व्हायर वेळ आली तुझी. निधन होतं माणसाचं तरी तुला म्हणतो मी धनवानच झालो पाहिजे. अरे निधन आता मरणार आहे तो 2 दिवसानं. बघ तुझी प्रॉपर्टी काय आले, काही तुझी पोरं दारू पिलेली पडलेली घराच्या बाहेर. काढून घ्या हा सुंदर फोटो चिंचोलीतला, सेव ठेवा कॅमेऱ्यात. सगळ्या जाती धर्माचे पंथाचे पोरं मांडीला मांडी लावून कीर्तनाला बसलेल्या अख्ख्या गावाला नगर भोजन केले पठ्ठ्यांनी. आज मित्रमंडळ असावं, फाउंडेशन असावं, एकरूपता असावी, ती या लेकरांसारखी. बरोबर खूप आहे रे. यांनी ठरवलं काय अळू शकतं तुम्ही या पोरांना. यांनी 5 लाख रुपयाचा बँड आणल्यावर सरपंचाची ताकद चालते या पोरांपुढं, पोलीस पाटलाची ताकद चालते, गावाची ताकद चालते. गावातला तरुण स्वतःचा मालक असतो, तो कोणाचा ऐकत नाही. त्यानं ठरवलं तो गाव उद्ध्वस्तही करतो, आणि त्यानं ठरवलं तो गाव वर्दोगामी बदलाकडे घेऊन जातो. ही ती पोरं आहे ज्यांचा हातातला दगड सुद्धा बॉम्बचं काम करतो. पत्थर सारे बॉम्ब बनेगी, भक्त बनेगी सेना. मुळात श्रीराम मित्रमंडळ ज्या
ग्रुपचं नाव आहे, जे मित्रमंडळाचं नाव आहे, त्या नावातच सगळं आलं. काय मागता त्या पोरांना दुसरं? हे चित्र एवढं कॅमेऱ्यात काढून ठेवा आणि पोरो आहे तसे राहा, काय मिळू नका. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, या चांगल्या ग्रुपला कीड लावणारे 2 4 5 काही याच्यात असतील तर एक तर या मित्रमंडळाच्या बाहेर पडा, नाही तर तुम्ही सुधरा. येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही. 40 वर्षाच्या वरती तुमची पोरं तुम्हाला लातेनं हाणतील घरात, एवढं ध्यानात ठेवा. चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता जुगारीच्या आरी गेलेल्या ज्या अवलादी आहे ना, त्याने असं समजू नका ही माझ्या बापदादाची जी आगीरदारी आहे, मक्तेदारी आहे, कोणाचं नसते. रावणाची 7 कोटी घरं होती, जळाली. देवाची अख्खी द्वारका सोन्याची होती, बुडाली. त्याच्या समोर जळत होतं, रावण डोळ्यानं पाहत होता, वाचवू शकला नाही. तुम्ही काय 2 4 चेनी बिनी अंगठ्या बिंगठ्या हे कोण वाचवणार आहे? तुमची मूल्य, तुमचा संस्कार, तुमचा आचार, तुमचे विचार तुम्हाला सांभाळणार आहे, ध्यानात ठेवा. म्हणून तुमच्या हातात ज्ञानेश्वरी द्या. माझ्या महिलांनी ऐका ऐका, तुम्ही तुमच्या पोरीच्या हातात ज्ञानेश्वरी द्या. 3 महिने 11वी 12वीच्या पोरी गॅदरिंगच्या चित्रपटाच्या गाण्यावरचा डॅन्सची प्रॅक्टिस करतात. काय गरज आहे त्याची? त्यापेक्षा ज्ञानेश्वरीचं पारायण करा. छोट्या पोरींचं सोडून द्या. तुम्हाला जर एखादा कॉलेज लेवलचा शिक्षक म्हटला की आम्हाला तुम्हाला नाचावं लागेल स्टेजवर, तर त्यांना सांगा, विशाल महाराज खोलेंचं एवढं उत्तर लिहून ठेवा माझ्या बहिणी हो. त्यांना सांगा, साहेब राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ सांगा, आम्ही समाजाला पटवून देऊ. देश धर्म पर मिटने वाला शेर सेवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक शंभू राजा था, आम्ही समाजाला पटवून देऊ. अरे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला स्पर्श करू देणार नाही, ही सिंहगर्जना करणारा राजा ज्या भूमीत जन्माला येतो, त्या नारीच्या आम्ही कन्या आहोत, त्या शिवरायांच्या आम्ही लेकी आहोत. आम्ही समाजाला शिवराय पटवून देऊ. याच जळगाव जिल्ह्यातली एक बाई, मजल तर मजल, मुक्कामदार मुक्काम, प्रवास करता करता पूर्वीचा हैदराबाद, आताचा मुक्ताईनगर, पूर्वीच्या हैदराबाद मतदारसंघातून आमदार झाली, खासदार झाली, मंत्री झाली, राज्यपाल झाली. वयाचा उत्तरार्ध सुरू झाला त्यावेळेला याच जळगाव जिल्ह्याची नारी डोक्यावर पदर घेऊन या देशाची राष्ट्रपती झाली. आम्ही त्या प्रतिभाताईंच्या लेकी आहोत. भाषणातून पटवून देऊ, पण तमाशातली बाई जसं नाचून स्टेजवर लोकांचं मनोरंजन करते, या इज्जतदार बापाची लेक तसं तुमचं मनोरंजन कधी करणार नाही. तुम्ही म्हणा, वेळ आमची पडू देऊ नका, हे तुम्ही म्हटलं पाहिजे सगळ्या पोरींनी. पण त्याकरता कीर्तनात बसलेल्या आयांनी जरा त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी द्या, गाथा द्या. तुमच्याच हातात दिवसभर रिमोट. एक बाई म्हणे माझ्या पोरग कंबरच्याच खाली आलते. म्हटलं मले कोण ताण देऊन राहिली, पोरग तू ये. ते म्हणे पण कंबरच्याच खाली आलते. म्हटलं हा पोटात होता त्यात तू काय केलं? काही नाही म्हणे मीन ते टीव्ही मीन टीव्ही. म्हटलं ते छायागीत आणि चित्रगीत आलं याच्यात. घे ना आता केळीच्या पानावर तोपाचा शिरण तिकून आली मीरा तो झुमका गिरा. पाय ऐकते का ते आता? द्या. दिवसभर ज्या बाईच्या हातात रिमोट आहे ती बाई रात्री म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. तू कापूस याच्याली जरा, तुले झोप जर लागली नाही तर आमचं नाव बदलून ठेवतो. तू 3 दिवस झोपशील. आज एक महिला आहेत महारा, जिजाई जिजाई माता जिजाई, जिजाई जिजाई माता जिजाई, दीन दुबळ्यांची झाली तू आई, दीन दुबळ्यांची झाली तू आई, जिजाई जिजाई माता जिजाई, जिजाई जिजाई माता जिजाई, जिजाई जिजाई माता जिजाई. जा सगळे सांभाळले महाराज. पोरांना आपण थोडं बाजूला आलो. ज्ञानाची वाटचाल करू नका. कर्म सूक्ष्म कर्म मार्ग.
कर्ममार्गाची वाटचाल सांगत होतो तुम्हाला. मंत्रमार्ग कर्ममार्ग अत्यंत सूक्ष्म आहे. मंत्रमार्गात कर्ममार्गात चूक चालत नाही. एक युवनाश्व नावाचा राजा झाला, त्याला मूलबाळ नव्हतं. त्याला असं वाटायचं मला मूल झालं पाहिजे. त्याची बायको म्हणे, मालक पोरग होत नाही याचा पुरुषांकडून मला त्रास होत नाही, पण स्त्रियांकडून मला त्रास होतो. 99 महिला जर चिंचोलीतल्या आई झालेल्या असतील आणि एखादीच माऊली आई नसेल तर 99 महिलांची जबाबदारी आहे चिंचोलीतल्या माझ्या आयांनो. त्या एकीला तुम्ही ती आई नाही याची आठवण सुद्धा येऊ देता कामा नये. पण या मातीचं दुर्दैव इतकं भयानक आहे. आमचा त्रास नाही होत ज्या बाईला मूल नाही तिला, आमचा त्रास नाही. कोणता जगातला पुरुष एखाद्या बाईला मुलबाळ नाही, आई होणे परमेश्वरानं पदरात घातलेलं सौभाग्य, ते कोणालाही मिळत नाही ईश्वरी सत्तेशिवाय. पुरुष जातीचा त्रास होत नाही, पण महिला हळदीला नाही, बारशाला नाही, काही काही कुत्सित मनोवृत्तीच्या महिला आपल्या लेकराला सुद्धा तिला बाळ नाही तिचा हात लावू देत नाही. काय तुमच्या विचारातली दरिद्रता आहे. काही काही महिलांनी मला त्रास दिला. ती म्हणे आपल्याला मूल झालं पाहिजे, तुम्ही काहीतरी करा. पाक कर्ममार्ग किती कठीण आहे, मंत्रमार्ग किती कठीण आहे. काय साधू संतांचे उपकार आहे, तिकडे नेलं नाही आपल्याला. त्या युवनाश्वाने यज्ञ केला, यज्ञानाला प्रसन्न करून घेतलं. त्याने सांगितलं मला मूल झालं पाहिजे. त्याने एक चरू, एक तांब्या, एक घड दिला हातात. सांगितलं हा घे बाबा, 6 महिने यातलं पाणी तुझ्या बायकोला पाच. 6 महिने, 6 महिने जर रात्रीच्या वेळेला पाणी भरून ठेवलं, सकाळी उठून आणू शपोटी ते पाणी पाजलं तर 6 महिन्याने वैद्यराज येतील, तुझ्या बायकोकडे पाहतील आणि सांगतील हिला दिवस गेलेले. मंत्रमार्गात चूक चालत नाही, उलट सुलट काही करू नको. बरं बरं. त्यानं तो चोरू हातात घेतला आणि तो ते भगवंताकडे पाहत होता. तो म्हणे का हो, पण खरं होईल काय, खरं सांगा ना, होईल का? ते म्हणे सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही करा. अरे मी काय चिंचोली जाणार आहे नाही का मुक्ताईनगर जाणार आहे नाही येळे. अरे यज्ञ नारायण आहे, 100% होईल, घेऊन जा. त्यानं तो घरी आणला चरू. रोज भरून ठेवायचा आणि सकाळी पाजायचं. रोज भरून ठेवायचा तांब्या, सकाळी उठून पाजायचं. रोज भरून ठेवायचा तांब्या, सकाळी उठून पाजायचं. 3 महिने झाले. 4थ्या महिन्याचा पहिला दिवस, दोघे पती पत्नी झोपलेले. वैशाख महिना होता. यालाच अचानक जाग आली बा, घशाला कोरड पडलेली, पाणी. ज्यांनी ज्यांनी 1500 रुपये आपल्या नावावर मारून घेतले त्यांना पाणी मागायची ताकद घरात राहिलेली नाही, ते ताकद संपलेली माणसं आहे. तो स्वतः गेला पाणी घ्यायला. पाणी घ्यायला जातानाच रस्त्यात त्याला तो तांब्या लागला, तो चोरू लागला. त्याला वाटलं पाणी तर इथंच आहे. त्यानं ते पाणी उचललं आणि पिला. पहाट झाली, बायको उठली, पाणी पाहते, पाणी नाही. ते म्हणे मालक पाणी. अरे तो म्हणे बहुतेक यातलं पाणी मी पिलो बरं का रात्री. मालक तुम्ही कशाला पिले? जाव देतो म्हणे, एका दिवसानं कुठं काय होतं, विधी 6 महिन्याचा आहे. विक्षेप करेल ते ड्रोन, जरा डिस्टर्ब करेल, तिकडे घ्या. विधी 6 महिन्याचा, काळजी करू नको. 7व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी 1 दिवस व्रत वाढव, आपलं विधी व्यवस्थित होईल, आपलं नीट होईल सगळं. 7व्या महिन्याचा पहिला दिवस पूर्ण झाले 6 महिने. 1 दिवस कमी झाला म्हणून 1 दिवस वाढवून घेतला. त्यानं वैद्यराजाला बोलावलं, सांगितलं लवकर सांगा, मी 10 किलो पेढे आणून ठेवले, पहा तिच्याकडून सांगा लवकर. ते म्हटले ही इज प्रेग्नेंट. सीज नाही, हीच. तो म्हणणार काय बोलता तुम्ही, तुझ्या पोटात आहे बाळ. माझ्या? तो खालीच बसला एकदम. अरे बापा म्हणे, आता तुम्हाला हे पटणार नाही, पण मी पटूनच द्यायला आलोय ना. आता पिंडाच्या वरती आणि पोटाचा मधला भाग शिरला, बाळ बाहेर काढलं आणि बाळ बाहेर काढल्यानंतर
त्याचे दिवस. त्याला जगायची व्यवस्था पाहिजे. श्रुतीमध्ये एक वचन तयार केलं, त्या वचनाचं नाव आहे मान धाता. मा म्हणजे माझा आणि धाता म्हणजे अंगठा. परमात्म्याने सांगितलं इंद्राला, तू या पोराचं पोट भरायचं. इंद्राचा अंगठा त्या पोराच्या पोटात घालायचा, तोंडात घालायचा, युवनाश्वाच्या. त्यावेळेला युवनाश्वाच्या बाळाचं पोट भरायचं. इंद्राने सांगितलं मी एका पोराकरता अंगठा घेऊन येणार नाही. मी एका बाळाकरता जरी गेलो तरी जगातल्या प्रत्येक पोराला तोंडात अंगठा घालावा लागला पाहिजे असं वरदान देत असले तर ते युवनाश्वाच्या पोराकरता जातो. तसंच झालं. एका बाळाचं नाही माझ्या माता भगिनींनो, हिंदुस्थानात जोपर्यंत जन्माला आलेल्या पोराला त्याचा अंगठा तोंडात घालता येत नाही तोपर्यंत त्याचं पोटच भरत नाही. हे इंद्राचं मिळालेलं वर शापत्व आहे तुमच्या माझ्या लेकराला. इतका कठीण आहे कर्ममार्ग. एक दिवस चुकला तर इतका परिणाम भोगावा लागतो. ना ज्ञान ना कर्म. बरं योग सोपाय. योगाची आवाटा जे निघाले गा सुबटा. त्यांच्या वाटेला तू खाल ज्ञानोबा रे म्हटले, सुख भेटलं नाही. योग याग विधी एनेनो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हट योग. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग. ओ गुद पीडन कुंडलिनी कलमल गुद पीडन कुंडलिनी कलमल दलभंग. हे वृद्ध वायुचा श्वेत तोडून करीवो बनभंग. वृद्ध वायुचा श्वेत तोडे करीवो वनभंग. ब्रह्म मिसळे परी मोक्षोदंग. ब्रह्मानंद मिसळे परे मोक्षोदंग. ओ ब्रह्मरंध्री मिसळे परी मोक्षोदंग. ब्रह्मानंदे मिसळे परे मोक्षोदंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. भगवते रामकृष्ण वासुदेवा. वासुदेव मनोजय वासना तोडून केली बिमोडी. मनोजय वासना तोडली गेली बिमोडी. मणिपूर नगर कराता दुर्गती मोडी. मणिपूर नगर पाता दुर्गती मोडी. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार जोडी. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार जोडी. अखंड परमानंद देवनी उभावी उडी. अखंड परमानंद देवनी उभावी उडी. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. 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 सुंदर वासुदेव आमच्या पंढरीनाथ महाराजांनी गायला. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग. अरे योग करणं किती कठीण आहे. त्यामध्ये काही अष्टांग योगी आहे, काही ज्ञान योगी आहे. अरे बापरे योगी. योग या शब्दाची व्याख्या आहे जोडणे. योज योजते या धातूने तयार झालेला योग हा शब्द आहे. महाराज असं म्हणतात योग संयोग जीवात्मा परमात्माच इति योग. योग संयोग जीवात्मा परमात्माच इति योग. काय करायचं. जीवात्मा परमात्माचं, जीवाचं आणि परमात्म्याचं ऐक्य होणं, हे जोडणं जीव आणि परब्रह्म नामयोग. पण या योग्याला, या कर्ममार्गाने जाणाऱ्या साधकाला आणि या ज्ञान मार्गाने जाणाऱ्या उपासकाला प्रचंड अडचणी आहेत, प्रचंड वेदना आहे. पण महाराज हे तिघही शांतीपर्यंत जातात का हो? 100% जातात. पण या तिघ साधनाला तुम्ही गेल्यापेक्षा तुम्ही भक्ती माध्यमातून, भक्ती मातेचं बोट धरा. ती आपली आई आहे. माता भक्ती भेटली बळवंत, तिचं बोट धरून सुखाकडे जा. महाराज तिने धरिले हाती. पुढे भक्तीने धरिले हाती. मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. स्थिर केली जी अचपणे होती. चपणे होते. सिद्ध अनोनी लाविली
हाती आम्ही आमचं बोट दिलं, हात देऊन दिला, भक्तीच्या स्वाधीन केलं. बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटली पहाट, माता भक्ती भेटली बळवंत, तिने मार्ग दाविला चोखट गा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, भक्तीनं आम्हाला हाताला धरलं आणि समाधानापर्यंत घेऊन आली, विश्रांतीपर्यंत घेऊन आली. महाराज या योग्याला, या ज्ञानाला आणि या कर्माचरण करणाऱ्याला यालाही शांती मिळेल, समाधान मिळेल. भक्तीची वाट धरली तर महाराज म्हटले, अरे मी तुम्हाला ते ठिकाण दाखवतोय जिथं योग्यांचंही ध्यान आहे. योगी यांचे यात कर्मही मोजायचं आणि योगी यांचे यात ज्ञानही मोजायचं. कोणतं ठिकाण आहे ते, त्या ठिकाणाचं दिग्दर्शन नाथ महाराज सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात करतायत. योगियांचे ध्यान सरळ अर्थ मला तुम्हाला सांगायचा आहे. पण पहिलं चरण आपण लक्षपूर्वक आहे का, आदिशक्ती म्हणती तुम्हाला की माई तुम्ही आदिशक्ती आहात. आदिशक्ती या शब्दाचा अर्थ आहे जिथं शक्तीचं उगम स्थान आहे तिला जगन्माता म्हणतात, तिला मुक्ताबाई म्हणतात, तिला भवानी म्हणतात, तिला शैलपुत्री म्हणतात, तिला ब्रह्मचारिणी म्हणतात, तिला चंद्रघटिका म्हणतात, तिला कृष्मांडा म्हणतात, तिला स्कंदमाता म्हणतात, कात्यायनी म्हणता, कालरात्री म्हणता, महागौरी म्हणता, सिद्धिदात्रीच म्हणता. तीच भवानी, तीच दुर्गा जी तुम्ही आराधना केली ते शक्तीचं अधिष्ठान आहे. तिथं शक्ती उदयाला येते. म्हणून शक्तीची उपासना आपण सगळ्यांनी केली पाहिजे. ते आपलं जीवन सुखापर्यंत घेऊन जाते. रडल्यावर लेकराला तृप्त करायला आईच लागते, तसे विश्व जेव्हा रडतं दुःखानं या विश्वाचा सांभाळ करायला आदिशक्ती लागते, जगन्माता लागते, ती भवानी लागते. तिच्याकडे जा. मोठी मोठी मंडळी आहे पण देवाच्या चरणावरच विसावा त्यांना हवा आहे. मी सगळ्यांना परिचित असलेलं एक नाव सांगतो, रोज सांगतोय सकाळ संध्याकाळ. एक विराट कोहली नावाचं नाव सध्या देशातल्या कोणत्या मुलाला माहिती नाही असं होत नाही. एक विश्वविख्यात क्रिकेटर आहे. अनेक हारलेल्या मॅचेस विराट कोहलीनं जिंकून भारत मातेच्या पदरात घातल्या. श्रीराम मित्रमंडळाला आवर्जून सांगतो, पोरो केवळ त्याच्या हातातली बॅट बघून त्याच्या करता टाळ्या वाजवू नका.
22.5 फुटाचं अंतर पडून गेलेला विराट कोहली करता तो चांगला प्लेअर आहे म्हणून टाळ्या वाजवू नका. कधी कधी त्याचं वैयक्तिक आयुष्य बघून सुद्धा जोरणीला लागा. काय त्याचं जीवन आहे ऐका. त्या विराट कोहलीची हातातली बॅट जितकी सुंदर आहे तितकेच त्याच्या अंतरंगातले विचार सुद्धा सुंदर आहे. तो विराट कोहली वर्ल्ड कपची फायनलची मॅच झाल्या झाल्या आपल्या बायकोला घेऊन प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. इतकी धर्माबद्दलची आस्था त्याच्या अंतःकरणात आहे, इतकी त्याची नीतिमत्ता कायम आहे. काय कमी आहे रे पोरं त्याला. महिन्याला नाही, सेकंदाला नाही, मिनिटाला नाही, तासाला नाही, प्रति सेकंदाला त्याचं बँक डिटेल घ्यावं लागतं, अकाउंट डिटेल घ्यावं लागतं. इतका इन्कम आहे त्याचा. पण परमार्थ करायला नीतिमत्ता कायम लागते महाराज. आता तरुणाबाण पोरगा हे सबजेलला होते. आज ते म्हटलं माझी ड्युटी होती नाईटला. मी सांगितलं नाही मला आज कीर्तनाला यायचं आहे. ते म्हटले महाराज कीर्तन ऐकतो मला फार आनंद वाटला. अहो किती आग्रहाने सांगावूया. श्रीराम मित्रमंडळाने मला आज सांगितलं. मी ते किरणदादांकडे बसलो होतो घोगेंकडं. सगळी पोरं माझ्या पुढे आले आणि त्यांनी सांगितलं महाराज उत्सवात तुमचं कीर्तन झालं. त्या दिवशी आम्ही ठरवलं आपल्या नवरात्रोत्सवाच्या विसर्जनाला कोणताच डीजे कोणताच बँड येणार नाही, केवळ कीर्तन होईल. आणि ते आज होत आहे. जे बोललं ते या पोरांनी करून दाखवलं. 4-4, 5-5, 6-6 तास डीजे चालू आहे. डीजेला विरोध नाही, पण दारू पिऊन धिंगाणे चालू आहे. हाहाकार आहे. नुसतं टिपरीपुरता मर्यादित नवरात्रोत्सव ठेवू नका माझ्या आयांनो. टिपरी नाही, तुमच्या पोरीला दंडा सुद्धा चालवता आला पाहिजे, दांडिया नाही. परे इज्जतीच्या रक्षणाकरता दांडिया चालवता आला पाहिजे. योमिका सिंग नाव माहितीये की नाही तुम्हाला? आणखी दुसरं नाव सोफिया कुरेशी. वा एकदा जोरदार. कोणाचं उभं राहा, उभं राहा. कोणाचं पोरग आहे? कपिल गोवा. एकदा टाळी वाजवत्याची. धन्य ते माता पिता तयाची. तुम्हाला काय गौतमीच नाव माहितीये का फक्त? अरे हिरे हो. अरे बघा ते लेकरू. योमिका सिंग सांगता बरोबर ते म्हणतो सोफिया कुरेशी. कुरेशी वा. 2च पोरी गेल्या भारतातल्या ना अख्ख्या पाकिस्तानमध्ये आग लावून आल्या. 2च. मी त्यावेळी विचार करू बरं झालं मोदी साहेबांना जळगाव जिल्ह्यातली एखादी बाई नेली नाही, नाही तर पाकिस्तान भूगोलात जिवंत दिसला नसता. मानलं पाहिजे. अरे लेकरा अशी तयार पाहिजे. खरोखर त्यांच्या हातात दांडिया नाही, दंडे सुद्धा त्यांना चालवता आले पाहिजे. नाही नाही मला 9 दिवसाचा उपवास आहे. अरे तू 3 गर्भ मारले पोरीचे पट्ट्या उदरात. तू जन्मभर उपवास केला तर तुला काय फळ मिळणार आहे त्याचं? 9 दिवस उपवास करून बायको पुढं रागानं ताट ठेवणारे बाय, त्या सासू पुढं रागानं ताट ठेवणारा सुन्या. कोणा करो तुमच्या पुण्याची गणना नेमकी आता? देखावा म्हणजे परमार्थ नाही. या रस्त्याला जिजामातेचं नाव, या रस्त्याला शहाजीराजेचं नाव, या रस्त्याला संभाजीराजेचं नाव. अरे काय रस्त्यांना नावं देता? या महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्यांवर चालण्याचे दिवस आले. आता रस्त्याला नावं देण्याचे दिवस संपले भारतातले. जगदंबेचा फोटो डोक्यावर घालतो आणि मग नाचतो, पट्टी बांधतो, दारू पितो. अरे मित्रा गेले ते दिवस. तो बार 50-60 वर्ष मागे. काय तू गावाची उन्नती करणार आहे, विकास करणार आहे? या यज्ञात काय आहुती घालणार आहे तू? चोरी जारी मांस मदिरा सट्टापत्ता चुकार सोडू शकला नाही, तुला काय मिळणार आहे? काय या पोरांना न्याय देता? परवा आमच्या गावात पत्त्यावर रेट पडली, 7-8 जण पकडली. एक पोलिसांनी पकडलं नाही, 2-4 पडून गेले. एकाला पकडलं नाही तरी ते पोलिसांच्या गाडीत येऊन बसलं. पोलीस म्हणत तर मानलं पाहिजे गाडा तुला. एक क्षेत्रात इतकी इमानदारी, तू गाडीत कसं येऊन बसला? तर म्हणे साहेब तुम्ही गेल्या वर्षी पकडलं होतं मला, पण तेव्हा या गाडीत इतकी गर्दी झाली ती मला लटकून यावं लागलं होतं पोलीस स्टेशनपर्यंत. यंदा आपण ठरवलं होतं लटकून बिटकून नाही, गेलो तर बसूनच जाऊ.
वा असं वाटतं याला कोणता पुरस्कार फेकून मारावा आता काय याचा पुतळा बांधता गावात. देखावा म्हणजे परमार्थ नाही. मोठ्या अंतरंगानं आराधना करा, तुमचं जीवन तृप्त होईल. आदिशक्ती म्हणती तुम्हाला की ती आदिशक्ती आहे, जगन्माता आहे. सगळे दुःख सगळ्या वेदना संपून टाकेल. फक्त तिच्याकडे जाताना रिकामं होऊन जा. सगळ्या महिला मंडळींनी रोज एक प्रमाण म्हणा, अडचणीत तीच मदतीला जाऊन येईल. तसं म्हणतो ना आपण, तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर न आवे, तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर न आवे, तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटक रहा राहों में बाबा हाय, भटक रहा राहों में बाबा पार लगाओ ना. तीन बाण के दारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के दारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे बाबा, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना. तीन बाण के दारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. एक तारी सब एक साथ. धन्यवाद. किसको रिश्ते गिनवाऊं, किस जात दिखाऊं मैं, क्या क्या जख्म दिए जग ने किसे घात दिखाऊं मैं. किसको रिश्ते गिनवाऊं, किसे घात दिखाऊं मैं, क्या क्या जख्म दिए जग ने किसे घात दिखाऊं मैं. हम सबकी विपदा को बाबा, बाबा हम सबकी विपदा को बाबा आग लगाओ ना. तीन बाण के दारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के दारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सारे बाबा, हारे के सारे, हारे के सारे मेरी हार हराओ ना. तीन बाण के दारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. प्यारे जल्दी आओ ना, शाम जल्दी आओ ना. आरुली द्या. चिखलाच्या गोळ्याला आकार दिला जसा कुंभार येतो, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवला जसा सोनार येतो, तसं बिघडलेल्या आयुष्याला सुखी करायला जगाचा मालक येतो चिंचोलीकर. फक्त त्याला आरुडी द्या, तो धावून येईल तुमच्या दुःखात. पण त्याला आरुडी देत असताना आधी रिकामे व्हा. ओझ सोबत घेऊन जाऊ नका. कोणतं ओझ? फार वेळ कीर्तन करायचं नाही, 5-10 मिनिट शिल्लक आहे. ओझ सोबत घेऊन जाऊ नका. एक प्रमाण रोज म्हणा, एका जनार्दनी सगळंच मरू दे. तुम्ही राहू द्या, तुम्ही म्हणा, रोज म्हणायचं. एका जनार्दनी सगळंच मरू दे आणि एकटीच राहू दे मला. मला एकटीच राहू दे मला.
मला मला भवानी आई रोडगावाईन तुला भवानी आई रोडगावाईन तुला भवानी आई रोडगावाईन तुला गुणगावाईन तुला भवानी आई गुणगावाईन तुला भवानी आई गुणगावाईन तुला सासरा माझा गावी गेला तो परत यायला तिकडचा खपावी त्याला 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 सासू माझी जाच करते जाच करते सासू मला त्रास देते नवे नवे ननंदेचे पोर माझे किळ किळ करते करू जाऊ दे त्याला 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 भवानी आई रोडगावाईन तुला भवानी आई रोडगावाईन तुला भवानी आई वाईन तुला भवानी आई गुणगावाईन तुला भवानी आई गुणगावाईन तुला भवानी आई गुणगावाईन तुला हे सगळे मरू दे आणि मी एकटीच राहू दे एका जनार्दनी सगळेच मरू दे एकटीच राहू दे मला अर्पण कोण सासरा दंब सासरा त्या दंब सासऱ्या त्या सासऱ्याला आवरा माया सासू आवरा कल्पना जावा आवरा मग रोडगा कबूल होतो तिथं तो कोबऱ्यांनी गोंधळ घातला जगदंबे पुढं पण असं तुम्हाला मला अपेक्षित गोंधळ घातला नाही संत विचाराचा जागर गोंधळ घातला ते म्हटले हीच आम्हाला शांत करणारी सुखाला नेणारी ही जगदंबा आहे पण हिच्यात आणि पांडुरंगात आम्ही कधी भेद मानला नाही जे ते विठूचे रावळ तेथे तुकयाचा गोंधळ कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी पुंडली कदिवटा शोभे वाळवंटी एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटीवो असा गोंधळ झाला नाथ महाराज म्हटले एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटीव भक्तीमध्ये बुद्धिभेद चालत नाही नवरात्र सगळे वैष्णव शाक्त होता महाशिवरात्री आली की सगळे वैष्णव शैव होतात आणि पंढरीची वारी आली की सगळे शाक्तही वैष्णव होतात सगळे शैवही वैष्णव होतात भेदाचा संप्रदाय या जगदंबेनं संपवला महाराज म्हटले ना नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवावंद्य तुम्ही एकाला नाही तुम्ही नित्य आहात संतही मुक्त असतात आदिशक्ती जगन्माता मुक्ताबाई या मुक्तामध्ये मुक्त श्रेष्ठात श्रेष्ठ मानल्या देवी ही जगदंबा भवानी ही आदिशक्ती मुक्त आहे तिला बंधन नाही कोणाचं मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती म्हणून नित्य तुम्ही नित्य देवता आहात आदिशक्ती नित्य देवता आहे जसं पंचायतन मानलं आपण तसं जगदंबा गणपती बाप्पा भगवान महादेव या त्या रोज पूजक असलेल्या मूर्त्यांमधली ही आदिशक्ती भवानी आहे नित्य देवता आहे मुक्त देवता आहे तुम्ही सर्व जीवाला वंद्य आहात आणि सगळ्यात महत्वाचं आकार उकार मकार भेद मावळाला म्हणजे काय हो ऐका ऐका हे जगत जे तयार झालं इथला नाद तयार झाला हा ओंकारातून तयार झाला पण त्या ओंकाराचा शोध घ्यायचा झाला मूळ शोधायचं झालं तर मूळ जगदंबा सापडते मूळ जगदंबा आधी माया भवानी सापडते याचा अर्थ
या विश्वाचंच मूळ तू आहे. आदिशक्ती म्हणती तुम्हाला गी म्हणून अकार उकार मकार भेद मावळला. नेमका मावळला कसा? अहम सोहम कोहम म्हणजे अहम म्हणजे मी ब्रह्म आहे, सोहम ते ब्रह्म मी आहे, कोहम परब्रह्माचा विचार आहे. या परब्रह्माचा विचार करता 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 मी ब्रह्म आहे किंवा ते ब्रह्म मी आहे असं म्हणता म्हणता अरे पण ब्रह्म मानलं तर त्याला खेळवणारं कोण आहे? मी आहे तर मला चालवणारं कोण आहे? ते ब्रह्म आहे तर त्याला सांभाळणारं कोण आहे? हे जगत तयार झालं, नेणो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले आम्ही त्याला देव म्हणतो, पण त्यालाही कोणीतरी पाठवणारी असेल ना. त्याला पाठवणारी कोण असेल तर ती जगदंबा ही आदिशक्ती म्हणती तुम्हाला की लेकरू भगवान श्रीकृष्ण म्हणून असू द्या, त्याला सांभाळायला यशोदाच लागते. देव आहे पण सांभाळायला आई आहे. महाराज तुम्हाला एक प्रमाण म्हणून दाखवतो. जसं लेकरांना सांभाळणं, बाळाला सांभाळता सांभाळता तुमचं बाळ ऐकायलाच तयार नसलं की तुम्ही त्याला म्हणता तुला आता मी मारणार नाही, मी तुझं नाव त्या बागुल बुवाला सांगेल. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? बागुल बुवाला महिला मंडळी म्हणतात ना. पण आता देवानं अवतार घेतला, आता जगातले सगळे बागुल त्यानं निर्माण केले, मग त्याला झोपवायचंय, त्यानं खोड्या करावून मस्ती करावी. त्याची आई पुढे आली यशोदा मैया आणि म्हणते कृष्णा तू माझं ऐक बरं, नाही तर मी तुझं नाव त्या बागुल बोला सांगेल. तो म्हणे बागुल राहतो इथं? हो. काय करतो तो? चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी. थोर कामात गुरुगुरी, थोर कामात गुरुगुरी, गुरगुरी, थोर कामात गुरगुरी. दैत्यवधोनी मांडीवरी, दैत्यवधोनी मांडीवरी, दैत्यवधोनी मांडीवरी, दैत्यवधोनी मांडीवरी. भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला. भक्त प्रल्हाद रक्षिला. कृष्णा राय रे मुगला, नाहीतर सांगेन त्या बागुला. कृष्णा राय रे मुगला, सांगेन त्या बागुला. राहे रे उगला, नाहीतर सांगेल त्या बागुला. कृष्ण राहे रे उगला, नाहीतर सांगेल त्या बागुला. मुसळणाची उशीर झाला रवी सोड गोविंदा, सणाची उशीर झाला रवी सोड गोविंदा. मुसळणाची उशीर झाला रवी सोड गोविंदा, सणाची उशीर झाला रवी सोड गोविंदा. रवी सोड गोविंदा, रवी सोड गोविंदा, अरे सोड गोविंदा. रवी सोड गोविंदा. कृष्णा राय रे, कृष्णा राय रे उगला, नाहीतर सांगेन त्या बागुला. राय रे उगला, नाहीतर सांगेन त्या बागुला. कृष्ण राहे रे उगला, नाहीतर सांगेल त्या बागुला. कृष्ण राहे रे उगला, सांगेल त्या बागुला. आता तो म्हणे आई हे सगळे बागुल मी जन्माला घातले आणि तू कोण्या बागुलाचा धाक मला दाखवते. अहो पण देव जरी असला तरी त्या बाळाला खेळवायला त्याला सांभाळायला आई लागते. तसे विश्व खंडित आहे पण ही बिना मालकाची फौज नाही, याची मालकीनच जगदंबा आहे, याची मालकीनच भवानी. फक्त हात पवित्र बनवा शिवरायासारखे. जोपर्यंत तितके पवित्र हात भेटत नाही तोपर्यंत ती भवानी तलवार कोणाच्या हातात ठेवत नाही. आपण ते हात बनवा, ते व्यभिचारानं, हिंसाचारानं, दुराचारानं, पापानं भरलेले असू नये, ते भक्ती साधनेच्या पुण्यानं भरलेले हात असावे. निश्चित तुमच्या हाताला फळ मिळेल. का आदिशक्ती म्हणती तुम्हाला की नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवावंदी. आकार उकार मकार भेद मावळला. सगळ्यांना विनंती आहे आपल्या घरात खूप शांतता ठेवा, खूप समाधान ठेवा आणि ते राहावं असं वाटत असेल तर रोज संध्याकाळी जगदंबेची आराधना करा. आणि ती कोण्या रूपानं करा? हाकेच्या अंतरावर असलेल्या जगन्माताची स्वरूप असलेल्या माझ्या मुक्ताबाईच्या रूपानं करा. मुक्ताबाई या विश्वाची मालकीन आहे. योग्याला शांत करायला ज्ञानेश्वर महाराज हे फक्त योगी नाही, योग्याचे सम्राट आहे, योग्याची माऊली आहे, ज्ञानाचा सागर आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबारायांना तृप्त करायला मुक्ताबाईच्या प्रेमाचा झरा लागतो. पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाजिला प्रेमपाना. आपला जिल्हा शांत आहे, आपल्या जिल्ह्यात समृद्धी आहे. अहो गंगा मातेच्या अगोदर, यमुनेच्या अगोदर, या सगळ्या नद्यांच्या अगोदर जिचा जन्म आहे, जी चिरकाल आहे, सगळ्यात अगोदर आली आणि आजही आशीर्वाद द्यायला तयार आहे, ती तापी माता याच जिल्ह्यातून वाहते.
ते मुक्ताबाईला भेटायला आलेली सूर्यपुत्री त्या तापी मैयाच्या पूर्णेच्या आशीर्वादानं गिरणेच्या आशीर्वादानं प्रफुल्लित आणि समृद्ध आणि सृजलाम असलेला हा जिल्हा सगळ्या महिला मंडळींना प्रार्थना आहे, रोज आई साहेबांची आराधना करा. क्रोध ज्याला येतो त्यानं ताटीच्या अभंगाचं पारायण करा. तुमच्या घरातला क्रोध निघून जाईल, राग निघून जाईल. इतक्या आई साहेबांमध्ये ताकद आहे. स्त्रीच घर शांत ठेवू शकते. महाराज करोडो रुपये घरांमध्ये, पण जेवायला बसले संध्याकाळी की ताटावर काही लोकांच्या घरात वाद चालू होतो. ताटावर काय करता त्या पैशाला, राहू द्या घर शांत. आमच्या मनगटात इतकी ताकद आहे महिला मंडळी की आम्ही स्त्रीच्या गरजाही भागवू शकतो घरातल्या, आणि घरात सुख शांती काय लागतं त्या सगळ्या सुख सुविधा आणू शकतो. फक्त कीर्तनात बसलेल्या महिलांकडून आमची एक अपेक्षा आहे. आज या समारोपाच्या कीर्तनाच्या दिवशी सगळ्या पुरुषांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो, आम्ही सगळ्या गरजा भागवू शकतो घरातल्या, घर चालवू शकतो. आमच्या मनगटात ती ताकद आहे. आम्ही शिवछत्रपतींचे मावळे, आम्ही सिंहाची पिलंय, मर्दाची बच्चे, घर आम्ही चालवू शकतो. तितकं तर आम्ही शिकलोच आहे. फक्त आम्हाला एकच द्या, दिवसभर काम करून आम्ही जेवढ्याला घरात येतो त्यावेळेला त्या दिवसभराच्या कामातून आम्ही आधीच थकलेलो असतो. आम्ही घरात आलो की घरातलं वातावरण इतकं शांत आणि श्रीमंत ठेवा, इतका संयम घरात ठेवा की घरातल्या लक्ष्मीकडे पाहिलं की मालकाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं पाहिजे. एवढंच करा. नाही जमला करू नका उपवास, पण हे करा. 3-3 तास पूजा नाही जमली करू नका, हे करा. हे घर सुखी होण्याचा मंत्र आहे. शोधून राहिले माणसं, सुख भेटत नाही. प्रेतयात्रा चालू होती एका ठिकाणी, खूप गर्दी होती प्रेतयात्रेत. अरे बापरे, माणसं म्हणत कोण वारलो. एक जण गेला म्हणे कोण वारलं, त्या 4 खांद्यांच्या जो वरती आहे ना म्हणे तोच वारला. अरे म्हण तुला बुद्धी आहे का लेका, काय उत्तर कसं देतो तो, काही जळगाव तालुक्यातला आहे का काय बाबा, अरे उत्तर द्यायला. तो म्हणे मला माहिती नाही, तुम्ही पुढं जा. तो पुढं गेला. कोण वारलं, पुढं जा. कोण वारलं, पुढं जा. तो पुढं गेला. एका माणसाच्या हातात कुत्रं होतं आणि डाव्या हातात मडकं होतं. कुत्रं मडकं. तो राम 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 राम. कोण वारलं, बायको वारली आपली. अरे बापरे, मडकं ठीक आहे पण कुत्रं, तेच तिला चावलं म्हणे. अडचणीचे म्हणजे माझ्या मदतीला धावून आलं, त्याला मी घरी कसं सोडू म्हणून आपलं स्मशानभूमीत घेऊन चाललो. तो विचारायला आलेला म्हणे अरे बापरे, कुत्रं तर कामाचं आहे, 2-3 दिवस द्या ना आपल्या घरी. तो म्हणे येडा आहे का तू, हे मागचे रांगेत उभे सगळे, हे काही अंत्यविधीला नाही, निम्मे कुत्र्यासाठी आले तुम्ही, रांगेत उभे राहा, रांगेत उभे राहा. अरे रांगा लावून बसले लोक शांती करता तरी सापडून राहिली नाही, काय करा. म्हणून घर शांत राहावं असं वाटत असेल तर आता जगदंबेची मा मुक्ताबाईची चितकलीची आराधना करा. तुम्ही खरोखर शांत राहाल. गळ्यात तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा, जगदंबेचं जागरण करा. पण या वारकरी विचारात भलं होईल तुमचं. आणि जर एक केलं नाही तर परिणाम भोगा. काय परिणाम, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल. जरा टाळी वाजवा सगळे एक साथ, एक एक एक. जरा ते शेवटी बा आळ बांधून नेईल, जरा ते शेवटी बा आळ बांधून नेईल, जरा ते शेवटी बा आळ बांधून नेईल, जरा ते शेवटी बा आळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी कोणी बोलत होते का, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी कोणी बोलत होते का, पिंगळा महाद्वारी, पिंगळा माधवारी कोणी बोलत होते का, पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी कोणी बोलत होते का, पिंगळा माधवारी. हे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान कोटी तुमचे वर्तमान कोटी, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी. दादा रसिकेनं बोला आम्ही वर्तमान खोटे, बोला आम्ही वर्तमान कोटी. पिंगा ग बाई पिंगा
प्रेमन करावारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या माझ्या मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी माझ्या मल्हारी ती मल्हारी तिवारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका हे डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका 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 ओ चिंचोली हात 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 सब एक साथ शेवटच्या माणसापर्यंत पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते हा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते हा पिंगळा महाद्वारी बिना मारवारे बोल बोल बोलते का बिना मारवारे बिना मारवारे बोल बोल बोलते का बिना मारवारे वा परमेश्वर महाराज धन्यवाद एकदा जोरदार टाळी वाजवा परमेश्वर महाराजांकरता हे सगळं घरी रोज आहे का ताण घेऊ नका कोणाकोणाचा ताण घेता इथं किती नीट वागलो तरी 40% समाज आपल्या कायम विरोधात आहे कायम आम्हाला घोडे लावता लोक तर तुमचं काय घेऊन बसले तुम्ही काळ आहे तो जग कोणाला नावं ठेवणार नाही असा माणूस नाही जगात आपल्या मस्तीत राहा आनंदात राहा रोज हसा रोज नाचा हसणं हा व्यायाम आहे लोक रोज हसली पाहिजे रोज हसा एकटंच हसा लोकांनी म्हटलं पाहिजे झालं का याला रोज नाचायचं थोडा वेळ महिला मंडळी आपला दरवाजा बंद करायचा आणि धनाधन नाचायचं फक्त भांडे पाडू नका घरातले म्हणजे झालं वा फक्त नाचण्याची आणि गाण्याची कला त्या कलेचा शेवट माझ्या पांडुरंगाचं चरण असावं एवढं ठरवून नाचा गाये नाच एवढे आपुली या छंदे मनाच्या आनंदे आवडीने खूप आनंद साजरा करा तुम्ही सगळे खूप गोड माणसं आहात फक्त काही काहीचे गळे अजूनही बिना माळीचे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, माळ घाला एकादशीचं व्रत करा माझ्या भगवतीची आराधना करा या सगळ्या व्रतस्थ जीवनात जगदंबेला म्हणा आमच्यावर करशील का ग बाई कृपा नाथ महाराज म्हणतात ना आमच्यावर तू कृपा कर आम्ही तुझ्या दारात कृपेचं दान मागतोय एका जनार्दन अनुग्रह कृपेचा मजला घेऊ तो द्यावा अनुग्रह कृपेचा मजला तो द्यावा अनुग्रह कृपेचा मजला घेतो लावा अनुग्रह एका जनार्दनी करावा कृपापात एका जनार्दनी करावा कृपापात नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवावंद नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवावंद एका जनार्दनी करावा कृपापात एका जनार्दनी करावा कृपापात नित्यमुक्त सर्व जीवावंद्य नित्यमुक्त सर्व जीवा सर्व जीवावंद विठोबार कुमाई बोला टाळी वाजवा सगळ्यांनी म्हणा म्हणा मायबाप भजन करा विठोबार कुमाई विडोबार कुमार कुमार
हरिनाम चला 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 आदिशक्ती मुक्ताबाई महाराज माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय विनय करायला लाव पार कुमाई जगन्माता मुक्ताबाई जगन्माता योगमाया मुक्ताबाई योगमाया ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोली रे